सो गुड मॉर्निंग एंड वेलकम। हम लोग डेविएशन फ्रॉम मेंडलियन जेनेटिक्स देख रहे, मतलब ऐसे कुछ पैटर्न ऑफ इनहेरिटेंस जो ग्रेगर जोहान मेंडल नहीं जानता था। सबसेक्वेंट वर्कर्स हैव डिस्कवर्ड some additional pattern of inheritance, new pattern of inheritance. They are also the principle governing the phenomenon of inheritance and variation. Those together are called deviation from Mendelism. In Marathi, असे नवीन इनहेरिटन्स पॅटर्न जे मेंडलला माहिती नव्हते, तदनंतरच्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमवर रिसर्च करून ते पॅटर्न डिस्कवर केले आणि ते सुद्धा प्रिन्सिपलच आहे दैट गवर्न इनहेरिटेंस। मतलब कि आप ऐसा कहना चाहते हैं कि जो चीज़ें मेंडल को मालूम थी उससे आगे जाकर ऐसी नई चीज़ें, नए पैटर्न ऑफ इनहेरिटेंस जो डिस्कवर हुए, दोज आर टुगेदर कॉल्ड डेविएशन फ्रॉम मेंडलिज्म। देखो, एक है इनकम्प्लीट डोमिनेंस। अगर आपसे पूछे कि व्हाई इट इज न्यू थिंग टू यू, तो सर इट इज बिकॉज द F1 इज इंटरमीडिएट बिटवीन द टू पेरेंट। In F1, both the allele express partially and F2 phenotypic ratio changes to 1:2:1. म्हणजे तुम्हाला विचारलं की इनकम्प्लीट डॉमिनन्स तुमच्यासाठी कसं वेगळं आहे, तो सर असं वेगळं आहे की इथे जो F1 आहे तो पेरेंट्सच्या मधात असतो। जसं रेड आणि व्हाईट पेरेंट आहे तर F1 पिंक। अजून कसं वेगळं आहे सर, इथे दोन्ही अलील एक्सप्रेस होतात पार्शली आणि F2 फिनोटिपिक रेशो जो मेंडलला कधीच नव्हता भेटला 1:2:1 मिळतो। कोडोमिनेंस कैसे अलग है सर? कोडोमिनेंस ये नया पैटर्न इसलिए है कि F1 रिजेंबल बोथ द पेरेंट, नॉट इंटरमीडिएट इन एक्सप्रेशन। Both the allele express equally. Moreover, the F2 phenotypic ratio is 1:2:1. म्हणजे सर कोडॉमिनन्समध्ये जो F1 असतो तो दोन्ही पेरेंटसारखा दिसतो, मधातला नाही। इकडे दोन्ही अलील इक्वली एक्सप्रेस होतात आणि F2 फिनोटिपिक रेशो सुद्धा 1:2:1 असतो। तो फिर मल्टीपल अलील कैसे डेविएशन है? नॉर्मली अ जीन हैज स्लाइटली डिफरेंट टू फॉर्म्स। मतलब कि ज़्यादातर जीन के दो अल्टरनेटिव फॉर्म्स रहते। ये मेंडल भी जानता था। स्लाइटली डिफरेंट फॉर्म ऑफ द जीन कॉल्ड एलिलोमॉर्फिक जीन, जैसे कैपिटल T टॉल, स्मॉल t dwarf, only two. Later on, more than two alternative form of a gene have been observed. There are certain gene which have instead of two many alternative forms. म्हणजे मेंडल म्हणायचा की जीनला दोनच अल्टरनेटिव्ह फॉर्म असतात, राऊंड, रिंकल, टॉल, ड्वार्फ। पण आपल्याला माहिती आहे की ब्लड ग्रुप हा जो कॅरेक्टर आहे त्याचा जो जीन आहे कॅपिटल I, त्याला दोन थोडी अलील आहे, तीन आहे, IA, IB, स्मॉल I। विंग्स इन ड्रोसोफिला उसको तो 5 अलील है, VG प्लस नॉर्मल, VGNI निक्ड, VGNO नॉच्ड, VGST strap, small VG no wings. It means Mendel have an idea that generally a gene has two option, but more than two option is called multiple allele.
So all the three things, I mean incomplete dominance, codominance and multiple allelism, have been discussed in great detail in the previous lecture. In present lecture, I will talk for one more deviation, that is प्लिओट्रॉपी. म्हणजे हे जे 3 डेव्हिएशन होते, इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स आणि मल्टिपल अलील, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण विस्ताराने ते बघितले. आता हा जो एक व्हिडिओ लेक्चर आहे, याच्यात आपण प्लिओट्रॉपी हा एक चौथं डेव्हिएशन पाहतो आहे. सर अब मुझे इनकम्प्लीट डोमिनेंस, कोडोमिनेंस और मल्टीपल अलील परफेक्ट मालूम हो गए, अब ये कैसा नया है? सुनो. मेंडल वॉज हैविंग अ क्रिस्टल क्लियर आइडिया ऑफ यूनिट कैरेक्टर. मतलब मेंडल कहता था कि वन फैक्टर गवर्न वन कैरेक्टर. मेंडल म्हणायचा एका कॅरेक्टरसाठी एकच असतो जीन, किंवा एक जीन गव्हर्न करतो एकच कॅरेक्टर. वन फॅक्टर, वन कॅरेक्टर. नाउ व्हॉट इज प्लिओट्रॉपी? व्हेन द सेम जीन or allelomorphic gene govern more than one character or phenotype, it is called pleiotropy. वापस एक बार, मेंडल कहता एक जीन के हाथ में एक ही फिनोटाइप है. जैसे ये कैपिटल टी है तो टॉल, टॉल के अलावा कुछ नहीं. अगर ये कैपिटल आर है तो राउंड, राउंड के अलावा कुछ नहीं. सो वन जीन, वन फिनोटाइप. तो व्हाट इज प्लिओट्रॉपी? वन जीन बट मल्टिपल फिनोटाइप. आता याला पक्क करा की जर कॅपिटल जी असेल तर फक्त ग्रीन पॉड. दिस इज मेंडलियन आइडिया. नाउ व्हाट इज प्लिओट्रॉपी? तो सर यहां आप कह रहे कि जब एक जीन एक से अधिक फिनोटाइप कंट्रोल करता तो दैट फिनोमिनॉन इज प्लिओट्रॉपी एंड द जीन इज प्लिओट्रॉपिक जीन. I will give the example that has been quoted in NCERT textbook. देखो, कैपिटल बी allelomorphic gene, कैपिटल बी allelomorphic gene produces large starch grain. कैपिटल बी असेल तर लार्जर साइज ऑफ स्टार्च ग्रेन. मीन्स दिस जीन हैज अ मोर एफिशिएंसी इन प्रोडक्शन ऑफ लार्ज स्टार्च ग्रेन्स. स्मॉल बी, इट प्रोड्यूसेस स्मॉल स्टार्च ग्रेन. तो ये तो मेंडल भी जानता था. कैपिटल बी है तो लार्ज स्टार्च ग्रेन एंड स्मॉल बी है तो स्मॉल स्टार्च ग्रेन. अब देखो, कैपिटल बी होमोजाइगस produces obviously large starch grains. Small b homozygous recessive, obviously small starch grain. म्हणजे समजा कॅपिटल टी टॉल, तर कॅपिटल टी आल्सो टॉल. स्मॉल टी ड्वार्फ, तर स्मॉल टी आल्सो ड्वार्फ. वैसे ही
one who has a genotype capital B produces large starch grain and small b small starch grain. Okay? Now suppose capital B small b, तो सर लॉ ऑफ डोमिनेंस है तो फिर चाहिए लार्ज स्टार्च ग्रेन, पर ऐसे नहीं. कैपिटल बी स्मॉल बी, इंटरमीडिएट स्टार्च ग्रेन, म्हणजे स्टार्च ग्रेनची जी साईज आहे ती लार्ज पेक्षा छोटी आणि स्मॉल पेक्षा मोठी. अब आगे सुनो. कैपिटल बी राउंड सीड, कैपिटल बी स्मॉल राउंड सीड, स्मॉल बी रिंकल्ड सीड. तो अब देखो, द कैपिटल बी कंट्रोल टू इफेक्ट. लक्षात येते? कॅपिटल बी हा अलिलोमॉर्फिक जीन आहे आणि याचे फिनोटाइप किती आहे? 2. एक तर लार्ज स्टार्च ग्रेनही आहे आणि राऊंड सीडही आहे. म्हणजे कॅपिटल बी अलिलोमॉर्फिक जीन प्रोड्यूसेस large starch grain as well as round seeds. सो आत्ताच मी सांगितलं की when one gene control more than one phenotypic effect, it is called pleiotropic gene and phenomenon is called pleiotropy. Sorry. अब देखो, तुम्ही असंही म्हणू शकता, when the grain size is considered, this is incomplete dominance. Capital B large, capital B intermediate, small b small, म्हणजे हा इनकम्प्लीट डोमिनेंस है. कब? जब ग्रेन साइज कंसिडर होगी तब. पर यदि शेप ऑफ सीड कंसिडर हुआ तो सर कैपिटल बी राउंड, कैपिटल बी स्मॉल बी आल्सो राउंड एंड स्मॉल बी रिंकल. तो अब ये प्लियोट्रॉपी कैसी है? तो सर मुझे समझ में आया कि बी नॉट ओनली गवर्न द स्टार्च ग्रेन साइज बट आल्सो द शेप ऑफ द सीड. तो दिस इज a case of pleiotropy. One more case we will discuss. So as we have seen, one example of pleiotropism, that capital B gene produce large size starch grain as well as it determine a round seed shape. So a single gene has more than one effect, so it is pleiotropic gene and the phenomenon is pleiotropy. In detail, let us discuss sickle cell anemia. तो सर हम लोग सिकल सेल एनीमिया क्यों डिस्कस कर रहे? इसलिए कि यहाँ भी एक जीन है जिसके मल्टीपल इफेक्ट्स होने वाले हैं. म्हणजे सिकल सेल एनीमिया, इसका जो जीन है तो उसके कई सारे इफेक्ट होंगे. तो यस, सिकल सेल एनीमिया इज वन एग्जाम्पल ऑफ प्लियोट्रॉपी and in great detail we will talk for sickle cell anemia, because once again it will appear in the second half of this chapter, that is chromosomal basis of inheritance, because it is a genetic disorder. मी म्हटलं
प्लिओट्रॉपीचं एक एक्झाम्पल आपण पाहिलं. आता आपण प्लिओट्रॉपीचं दुसरं एक्झाम्पल पाहतोय, सिकल सेल ॲनिमिया. आणि याच्यावर आपण जास्ती जोर याच्यासाठी देतो आहे की पुढचा जो हाफ आहे या चॅप्टरचा, म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड वेरिएशनचा सेकेंड हाफ, त्याच्यात पुन्हा एकदा येणार है सिकल सेल एनीमिया. तो अभी हम लोग उसको डिटेल में देखेंगे. यहाँ किस कॉन्टेक्स्ट में डिस्कस हो रहा है? सर इट इज़ वन ऑफ द एग्जाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी. इथे का आला आहे? कारण ते प्लिओट्रॉपीचं एक एग्जाम्पल आहे. सर वो डेविएशन फ्रॉम मेंडलिज्म कैसा है? एक तो यहाँ सिंगल जीन, मेनी फिनोटाइप, and it is also going to change the ratio into 2:1 instead of 3:1. म्हणजे एक तर एका जीनचे जास्ती इफेक्ट आहे म्हणून हे डेव्हिएशन आहे, आणि दुसरं जो मेंडलियन रेशो असतो ना F2 फिनोटिपिक, तो किती असतो? 3:1. आता इथे आपण दाखवणार की तो होतो 2:1. सुनो, बिफोर वी स्टडी सिकल सेल एनीमिया we must have a little idea of hemoglobin. See, you already know because we have completed the chapter circulation. In RBC, so in a top view it appears circular, माने ऊपर से देखोगे तो वो सर्कुलर दिखती है, और अगर साइड से देखोगे तो वो बाय कॉन्केव है. बाय कॉन्केव, तो ती डंबेल शेप दिसते. हमें ये भी पता है कि आरबीसी के अंदर कूट कूट के भरा है हिमोग्लोबिन. आपल्याला हे माहिती आहे की आरबीसीच्या आतमध्ये असते हिमोग्लोबिन. 250 to 280 मिलियन मॉलिक्यूल्स ऑफ हिमोग्लोबिन आर इन वन आरबीसी. अब हमको थोड़ा आगे जाकर हीमोग्लोबिन सीखना है. तो सर पहले आप कहते हैं कि हीमोग्लोबिन इज प्रेजेंट इन आरबीसी. Perhaps one RBC might have 250 to 2 million hemoglobin molecule. अब देखो, hemoglobin molecule is a conjugated protein. मतलब कि प्रोटीन के साथ प्रोस्थेटिक ग्रुप जुड़ा है. दिस हीमोग्लोबिन इज मेड अप ऑफ 2 पार्ट. टू बी वेरी सिंप्लीफाइड, माने हम लोग बहुत आसान करके उसको सीख रहे. तो हीमोग्लोबिन विच इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट, जो ऑक्सीजन ले जाती, उसका स्ट्रक्चर. तो पहले मैंने कहा कि हीमोग्लोबिन इज अ कॉन्जुगेटेड प्रोटीन. इट इज मेड अप ऑफ 2 पार्ट. Heme and globin. Heme and globin. So globin म्हणजे प्रोटीन आणि हा प्रोस्थेटिक ग्रुप आहे. तो हिम माने 2 चीज, आयरन आणि पॉरपायरिन. आयरन प्लस porphyrin is equal to heme. The iron is present as Fe dipositive, as a ferric, and porphyrin च्या 4 रिंग असतात, म्हणजे टेट्रापायरॉल. टेट्रापायरॉल. So iron plus 4 porphyrin is equal to hemoglobin. तो हा पिगमेंट असतो रेड कलरचा, porphyrin. अब ग्लोबिन
अब ध्यान दो, दिस हैज 4 पॉलीपेप्टाइड चेन. ग्लोबिन हे प्रोटीन आहे. प्रोटीन म्हणजे लॉंग चेन ऑफ अमिनो ॲसिड. 1 2 3 4 5 6 7 8 असं लॉन्ग चेन ऑफ अमिनो ॲसिड म्हणजे पॉलीपेप्टाइड म्हणजे प्रोटीन. सो ग्लोबिन कौन है? प्रोटीन है. अब देखो, उसमें 2 प्रकार की चेन है, 2 अल्फा 2 बीटा. ठीक है. हीमोग्लोबिन इज मेड अप ऑफ हीम एंड ग्लोबिन. हीम पार्ट इज मेड अप ऑफ iron and porphyrin. Globin part is protein. It is made up of 2 alpha and 2 beta. देखो, hemoglobin has 2 alpha polypeptide, 2 beta polypeptide. म्हणजे किती चेन झाल्या? 4. 2 अल्फा 2 बीटा. आता पहा, ही जी अल्फा चेन असते ना, याच्यात 141 अमिनो ॲसिड असतात. बीटामध्ये 146 असतात. सो 1 2 3 4 5 6 7 8 ऐसे 141 इन अल्फा and 146 in beta. The sequence of amino acid in alpha and beta are different. I am talking just for number. Now there are 2 alpha, so 141 twos are 282. 141 आणि 141 282. अब 146 twos are म्हणजे 292. मग याची टोटल जर केली तर 574 अमीनो एसिड्स असतात. तो सर ये हमें क्यों सिखा रहे? ये बेसिक नॉलेज है. आज इससे आपका कोई संबंध नहीं, पर थोड़ा समझ लो कि हम लोग कहते ना कि आरबीसी कैरीज 97% ऑफ ऑक्सीजन फ्रॉम लंग्स टू टिश्यू लेवल. आपण म्हणतो ना कि आरबीसी 97% ऑक्सीजन ले जाता है लंग से सेल तक. क्यों? क्योंकि आरबीसी में हीमोग्लोबिन है. तो वो हीमोग्लोबिन जो है वो हीम प्लस ग्लोबिन से बना है. हीम में आयरन और बॉर्पिरिन है और ग्लोबिन में 2 अल्फा और 2 बीटा चेन है. अल्फा में 141 अमीनो एसिड है और बीटा में 146 है. अब देखो, हम एक एनिमेटेड हीमोग्लोबिन बनाते. Suppose these are 2 alpha globin and 2 beta globin. 2 alpha 2 beta. अब इसके साथ एसोसिएटेड है हीम पार्ट. हीम पार्ट म्हणजे आयर्न आणि 4 पायरॉल. आयर्न 4 पायरॉल, आयर्न 4 पायरॉल असं. तो ये है 4 हीम और 4 ग्लोबिन, और इसीलिए ये 4 ऑक्सीजन ले जा सकता. तो मुझे बस आपको हीमोग्लोबिन की आइडिया देनी थी ताकि मैं आगे बता सकूं कि चेंज क्या होता है. सुनो, तो what is sickle cell anemia? Normally
RBC are round, circular in a top view in a normal person. So one who has HbA gene, ज्यांच्याकडे असतो HbA जीन, तो त्यांचं हिमोग्लोबिन कसं असतं? नॉर्मल. आणि HbA जीन जिसकी वजह से हीमोग्लोबिन है नॉर्मल, तो ये जीन है डोमिनेंट. अब म्यूटेशन हो गया, चेंज झाला आणि एक नवीन अलील तयार झाला, अलिलोमॉर्फिक जीन. सो बिकॉज अलील इज फॉर्म्ड बाय म्यूटेशन इन नॉर्मल जीन, तो HbS जो है सिकल सेल एनीमिया का जीन है. तो RBC सर्कुलर असतात, नॉर्मल. और अगर RBC सिकल्ड है, खुरप्यासारख्या, विड्यासारख्या, तो सिकल सेल एनीमिया बिकॉज ऑफ जीन HbS. और थँक गॉड HbS इज रेसेसिव्ह. पहा आता, HbA नॉर्मल, HbS सिकल सेल एनीमिया. ठीक है. अब जैसे एक व्यक्ति है, उसमें है HbA, सो इंडिविजुअल इज डिप्लॉइड. तो आपण म्हणतो ना HbA. तो ऐसा जो व्यक्ति होगा वो, तो सर आप कहते हैं HbA इज नॉर्मल, दैट पर्सन हैज अ नॉर्मल हीमोग्लोबिन. सो HbA पर्सन इज एब्सोल्युटली normal, as if you and me. Suppose someone has HbA HbS, तो सर HbS जीन मुळे काय होते? सिकल सेल एनीमिया. RBC कशा होतात? सिकल. सो HbS जीन कॉजेस, mutant gene causes sickle cell anemia, and this is recessive, fortunately. Now HbA HbS, तो HbA is dominant. पर सर इसमें तो HbS भी है, but it is recessive. So apparently this person is normal, but ये व्यक्ति अपने बच्चों में सिकल सेल एनीमिया का जीन भेज सकता. पहा ना, तुमचे माझे आई वडील जर HbA HbA असतील तर, तो सर तुम्ही म्हणता की आई किंवा वडील HbA HbA असतील तर त्यांच्या मुलांना ते HbA पाठवतील. पण दुर्दैवानं एखादा पुरुष किंवा एखादी महिला HbA HbS असेल तर, तो दोन प्रकारचे गमीट बनतील, HbA आणि HbS, सेग्रिगेशन. तो HbS म्हणजे ॲनिमियाचा जीन. पण थैंक गॉड HbA इज डोमिनेंट और इसीलिए ये व्यक्ति होगा नॉर्मल, बट ही इज कैरिंग द जीन टू 50% ऑफ द प्रोजेनी. म्हणजे असा जो व्यक्ती आहे तो त्याच्या अर्ध्या लेकरांना पाठवतो हा डिफेक्टिव्ह जीन, म्हणून याला म्हणतात कॅरियर. HbA HbS इज कॅरियर. नाउ HbS HbS, सॉरी HbS HbS, sickle cell anemia. So this fellow will be anemic. असा व्यक्ती कसा असतो? ॲनेमिक. तो इन अ सोसायटी, समाज
किती प्रकारचे जिनोटाईप आपल्याला भेटू शकतात? सर एच बी एवाले नॉर्मल, HbA वाले नॉर्मल, पण they are likely to transfer the defective gene in 50% of the offspring, so they are carrier. HbS anemic. अब ध्यान दो, वैसे तो ये जो कैरियर है वो है नॉर्मल. इन नॉर्मल सिच्युएशन म्हणजे समजा माझा जिनोटाइप असेल HbS, तो मैं तो आप ही के जैसा नॉर्मल हूं, बट ऑक्सीजन डेफिशिएंट एरियाज जो होंगे से लेह, द्रास, कारगिल, ये जो सियाचिन है उस एरिया में हाई अल्टीट्यूड पे हवा में ऑक्सीजन की है कमी. तो जिस प्रदेश में, भूप्रदेश में ऑक्सीजन की होगी कमी, वहां मात्र ये एनेमिक हो सकता. म्हणजे मी जो HbS आहे तर इथे कसं आहे, नॉर्मल आहे. पण मी जर तिकडे सियाचिनला गेलो तर तिकडे वातावरणात काय आहे, ऑक्सिजन कमी आहे. तर तिकडे माझ्या RBCचा शेप होऊ शकतो सिकल. याला सिकल सेल ट्रेट म्हणतात. तो नॉर्मल सिच्युएशनमध्ये नॉर्मल, ऑक्सिजन डेफिसिटमध्ये तो सिकल शेप त्याच्या होऊन जातात RBC. अब सुनो, HbA absolutely normal, HbS is normal but carrier, and in oxygen deficient area he show the sickle cell trait. त्याच्या RBC सिकल होऊन जातात आणि HbS एनेमिक डाइज. अब हम लोग मेन पॉइंट पे आते, फोकस पे आते. सर तुम्ही तर शिकवताय प्लियोट्रॉपी, आप ही ने बताया कि सिंगल जीन मेनी फिनोटाइप. तो बताओ HbS द जीन फॉर सिकल सेल एनीमिया इज अ प्लियोट्रॉपिक जीन. कौन कौन से इफेक्ट हो सकते? देखो, एक इफेक्ट तो RBC बिकेम सिकल. या जीनचा पहिला इफेक्ट काय आहे? RBC कशा होतात? सिकल. सो इट चेंज द शेप ऑफ RBC फ्रॉम सर्कुलर टू सिकल. दूसरा इफेक्ट, द पर्सन बिकेम एनेमिक. हायपॉक्सिया, अनॉक्सिया, म्हणजे शेपही बदलला, ॲनेमिया सुद्धा झाला. त्याच्या ब्रेनला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो, तो कोमात जाऊ शकतो. इतना ही नहीं, अगर कैपिलरी में से सर्कुलर RBC है तो दौड़ सकती, बट सिकल लाइक RBC है तो, म्हणजे जी ब्लड कॅपिलरी आहे त्यातून RBC सर्कुलर असल्यामुळं जाऊ शकतात, पण त्या जर सिकल असल्या तर त्या अटकतील. और ये अटकने की वजह से कैपिलरी हो जाएगी ब्लॉक. म्हणजे HbS जीनचा एक इफेक्ट आहे कि RBC का शेप चेंज हो गया, उस व्यक्ति को एनीमिया हो गया, कैपिलरी ब्लॉक हो गई. अब वो कैपिलरी जिस ऑर्गन को ले जा रही थी ब्लड, उस ऑर्गन को ऑक्सीजन नहीं मिलेगा, उस ऑर्गन का होगा इन्फ्रैक्शन लीडिंग टू डेथ या ऑर्गन फेल्यूर. जैसे रेटिना को सप्लाई करने वाली अगर कैपिलरी है और वही ब्लॉक हो गई तो काम नहीं करेगी, आके ब्लाइंडनेस आ सकता. तो पहा ना, एकच आहे जीन पण त्याचे कितीतरी होऊ शकतात इफेक्ट. सो इट्स अ केस ऑफ प्लियोट्रॉपी एंड दिस जीन इज प्लियोट्रॉपिक जीन. अब हम लोग धीरे धीरे सीख रहे सिकल सेल एनीमिया. आता तुम्हाला काय समजलं?
तो सर मला हे समजलं, नॉर्मल हीमोग्लोबिन का जीन है HbA नॉर्मल, और डिफेक्टिव हीमोग्लोबिन जिससे होता सिकल सेल एनीमिया उसका जीन है HbS। हा म्युटंट जीन आहे जो दाखवतो प्लिओट्रॉपी, मल्टिपल इफेक्ट। आता आपण डिप्लॉइड असल्यामुळे आपल्यात किती जीन्स असतात? 2। तो HbA नॉर्मल, HbS कॅरियर जो नॉर्मलच असतो नॉर्मल कंडिशनमध्ये, फक्त ऑक्सिजन डेफिशियंट एरियात तो सिकल सेल ट्रेट दाखवतो, आणि HbS ॲनेमिक, द पर्सन विल डाय डेफिनेटली ड्यू टू इन्फ्रॅक्शन, ऑर्गन फेल्यूअर, कोमा। अब देखो, हाउ डज इट चेंज द फिनोटिपिक रेशो? How does it change the phenotypic ratio? Suppose a female who is carrier marries a male who is again carrier. एक महिला है जो कैरियर है, उसका ब्याह ऐसे व्यक्ति से हुआ जो कैरियर है। मग कॅरियर म्हणजे? तो सर तुम्ही सांगितलं की तो नॉर्मल असतो, पण 50% प्रोजेनीमध्ये तो डिफेक्टिव्ह जीन पाठवू शकतो। तो व्हॉट इज द जिनोटाइप ऑफ कॅरियर? HbA HbS। जिनोटाइप ऑफ अ कॅरियर मेल HbA HbS। अब देखो गमिट्स HbA HbS HbA HbS। तो when a carrier for sickle cell anemia, when a female carrier for sickle cell anemia marries a male who is again carrier for सिकल सेल एनीमिया, व्हाट विल हैपन? तो सर देखो ना, मेल गमिट फीमेल गमिट HbA बच्चा पैदा होगा, म्हणजे एक महिला आहे ती सिकल सेल ॲनिमियाची कॅरियर आहे, आणि कॅरियर नॉर्मल असतं, तिला माहीतही नाही। तिचा विवाह झाला अशा पुरुषाशी जोही सिकल सेल ॲनिमियाचा कॅरियर आहे, तोही नॉर्मल आहे, त्यालाही माहिती नाही। तो अशा लोकांचा विवाह झाला तर काय होईल? तो आईकडून HbA, वडिलाकडूनही HbA, ॲब्सल्युटली नॉर्मल, एब्सोल्युटली नॉर्मल, आपके हमारे जैसा। बट HbA HbS, so HbA from father, HbS from mother, again HbA HbS। आता हे दोन्ही मुलं किंवा मुली कशा आहे? तो सॉरी HbA HbS HbS कशा असतात? कॅरियर, बट कॅरियर आर नॉर्मल। म्हणजे एक महिला आहे ती कॅरियर आहे, तिचं लग्न ज्या पुरुषाशी झालं तोही कॅरियर आहे, तर मग मॅक्सिमम पॉसिबिलिटी काय आहे? तर त्यांचं एक लेकरू नॉर्मल, 2 लेकरं कॅरियर। आता HbS फ्रॉम फादर अँड HbS फ्रॉम मदर, सो HbS HbS। तो ये बच्चा कैसे होगा? एनेमिक एंड श्योरली डाइज। तो सर HbS HbS म्हणजे ॲनेमिक अँड विल डाय।
तो सर ऐसा बच्चा कितने दिन तक जीवित रह सकता? इफ सोशो इकोनॉमिकली द कपल इज गुड and that baby has been given medical facilities, assistance, regular checkup, blood transfusion, may survive for 25 years maximum but will surely die. तो सर अगर ये बच्चा नहीं रहेगा तो मेंडल का F2 जनरेशन का फिनोटिपिक रेशियो क्या था? तो सर 3:1 रेसेसिव्ह. आता रेशो पहा बरं, 1 नॉर्मल, 2 कॅरियर, 1 ॲनेमिक. बट ॲनेमिक विल डाय. चेंजिंग द रेशो ऑफ कॅरियर अँड नॉर्मल 2:1. म्हणजे पहा, सिकल सेल ॲनिमिया इज अ केस ऑफ प्लिओट्रॉपी. कसं? बिकॉज HBS जीन जो है उसकी वजह से क्या हुआ? RBCचा शेप बदलला, ऑर्गन फेल्युअर होतो, कॅपिलरीज ब्लॉक होतात, ब्लाइंडनेस येऊ शकतो. म्हणजे कितीतरी इफेक्ट आहे, म्हणजे प्लिओट्रॉपी आहे. रेशो कसा चेंज झाला? तो सर मेंडल की केस में 1 कैपिटल T इज टू 2 कैपिटल T स्मॉल t इज टू 1 स्मॉल t, 3:1 रेसेसिव्ह. इकडे तर एक मृत्यू पावला. तो अब कितने फिनोटाइप बचे? 2, कॅरियर अँड नॉर्मल. ॲनेमिक विल डाय. तो रेशो काय आहे कॅरियर नॉर्मलचा? 2:1. तो इट्स अ डेविएशन फ्रॉम मेंडलिज्म. और इसीलिए द 2 कैरियर मस्ट नॉट मैरी. दो कैरियर ने ब्याह नहीं करना चाहिए. जैसे देखो ना, हमारे समाज में शादी से पहले कुछ रिचुअल्स होते हैं, कुछ कोड ऑफ कंडक्ट है. एंगेजमेंट इन द अरेंज मॅरेजेस. म्हणजे आपल्या समाजामध्ये डायरेक्ट काही विवाह होत नसतो. आधी साक्षगंध होतो, ज्याला तुम्ही रिंग सेरेमनी वगैरह म्हणता. तो अगर ऐसे अरेंज मैरिज में कोई महिला है और उसने पैथोलॉजी में जाकर अगर अपने आप का ब्लड चेक कर लिया और यदि उसे लगा, मतलब द रिपोर्ट सेज दॅट शी इज कॅरियर. म्हणजे एखाद्या माऊलीचं लग्न होऊ घातलंय, तिने जर तिचं ब्लड पॅथॉलॉजीमधून चेक करून आणलं, जर ती अनफॉर्च्युनेटली असेल कॅरियर, आणि जो होणारा नवरा आहे, हजबंड आहे, त्यांनी ब्लड चेक केलं, तोही आहे अनफॉर्च्युनेटली कॅरियर, तो ये शादी नहीं होनी चाहिए. मग सर असं लग्न झालं तर 1/4 ऑफ द प्रोजेनी विल डाय. अँड हेन्स इट हॅज बीन ॲडवाइज that in case of arranged marriages the 2 carrier must not marry. मग का हो सर, समजा ही ताई जी आहे, ही भगिनी कॅरियर आहे आणि ज्याच्याशी एंगेजमेंट होणार आहे तोही कॅरियर आहे, आणि समजा हे कॅन्सल केलं आणि दुसरा मुलगा बघितला आणि तो जर असेल HbA तो बेस्ट, क्योंकि माँ की तरफ से भले ही आएगा HbS, पर पिता की तरफ से तो आएगा HbA. म्हणजे मुलं कॅरियर होऊ शकतील पण ॲनेमिक होणार नाही. वैसे इस व्यक्ति ने भी ये शादी नहीं की, दुसरी मुलगी बघितली जी असेल HbA, तर मग वडिलाकडून भले येईल HbS, पण आईकडून तर कंपल्सरी येईल HbA, विच इज डॉमिनंट. आणि म्हणून 2 कॅरियर, वेदर दे आर फॉर सिकल सेल एनीमिया और दे आर फॉर थैलेसेमिया, आगे आएगा अगले पार्ट में थैलेसेमिया, दे मस्ट नॉट मैरी. सर थैलेसेमिया इज आल्सो प्लियोट्रॉपी. यस,
फिनिल केटॉन यूरिया PKU इज आल्सो प्लियोट्रॉपी। अब मुझे आपको बताना है, जैसे मैंने बताया कि व्हाई द टू कैरियर शुड नॉट मैरी, बिकॉज 1/4 ऑफ द प्रोजेनी इज लाइकली टू डाई। अब होता क्या है, HbA से HbS बना तो सिकल सेल एनीमिया क्यों हुआ, तो मुझे थोड़ा मॉलिक्यूलर बेसिस में जाके आपको एक्सप्लेन करके देना है। नाउ लेट अस सी हाउ डू द म्यूटेंट जीन HbS, तो HbA इज नॉर्मल, HbA जीन इज नॉर्मल एंड नॉर्मल इज डोमिनेंट। तो म्यूटेशन होने से HbS बन गया। अब ये नॉर्मल नहीं, नाउ इट कॉज सिकल सेल एनीमिया एंड इट इज रेसेसिव। तो अब इस जीन के कितने अलील्स है, 2, HbA नॉर्मल, HbS एनीमिक जीन, और हर व्यक्ति के पास कितने अलील्स होते हैं, 2, तो HbA वाला ॲब्सल्युटली नॉर्मल, जसे तुम्ही आम्ही आहे, आपल्याला HbA जीन आहे, HbS वाले कॅरियरला काही प्रॉब्लेम आहे नाही, ॲब्सल्युटली नॉर्मल। पण जो व्यक्ती कॅरियर असतो ना, तो 50% प्रोजेनीला तो त्याचा डिफेक्टिव्ह जीन पाठवतो, म्हणून 2 कॅरियरनं विवाह करू नये। और HbS ये व्यक्ति तो एनीमिक है, वो तो अनफॉर्चुनेटली ही इज गोइंग टू डाई, ये हमने देखा। आता आपल्याला पाहायचं है कि ये म्यूटेशन होके बनता, तो ये किस प्रकार का म्यूटेशन है। मैंने पहले भी बताया कि हम लोग थोड़ा आगे जा रहे, मॉलिक्यूलर बेसिस तक जाएंगे कि ये म्यूटेशन होता है, मतलब होता क्या होगा। तो सुनो, वन हु हैज HbA जीन, ज्यांच्याकडं HbA जीन असतो म्हणजे नॉर्मल, तो उनके RBCs का शेप कैसा होता है, सर्क्यूलर, एंड अंदर हीमोग्लोबिन कैसा है, एब्सोल्युटली नॉर्मल हीमोग्लोबिन। अब HbS जीन की वजह से RBC का शेप कैसे होता, सिकल, और अंदर का हीमोग्लोबिन कैसा है, डिफेक्टिव। तो हुआ क्या होगा, व्हाई डू HbS चेंज द शेप टू सिकल। अब देखो, थोड़ा आगे जाके मुझे बताना है, HbA जीन म्हणजे नॉर्मल जिनके पास है, उनके हीमोग्लोबिन की बीटा चेन में, ज्यांच्याकडं HbA जीन आहे म्हणजे नॉर्मल, त्यांच्या हीमोग्लोबिनची जी आहे बीटा चेन, त्या किती असतात, 2, तर त्या बीटा चेनमध्ये ग्लूटामिक ॲसिड असते ॲट 6th पोझिशन। आय रिपीट, वन हू हॅड HbA gene which is normal, in their hemoglobin the beta globin has glutamic acid amino acid at 6th position, और जो HbS है म्हणजे डिफेक्टिव जीन। तो फर्क क्या पड़ा देखो, उनके बीटा ग्लोबिन चेन में 6ठे पोजीशन पे इंस्टेड ऑफ ग्लूटामिक एसिड वहां रहता है वैलिन। सो वैलिन एट 6th पोजीशन इंस्टेड ऑफ ग्लूटामिक एसिड। आई रिपीट,
1 2 3 4 5 6 7 8 9 ऐसी लॉन्ग चेन रहती. मी सांगितलं ना, अल्फा चेनमध्ये किती अमिनो ॲसिड असतात? 141. बीटामध्ये किती असतात? 146. तो 146 में से सिक्स्थ, 1 2 3 4 5 सिक्स्थ अमीनो एसिड इज glutamic acid when the gene is HbA and hemoglobin is absolutely structurally normal. Shape of the RBC is circular, disc like, biconcave. अब देखो, अगर है HbS तो 1 2 3 4 5 6 7 8 असे किती असतात? तो सर बीटामध्ये असतात 146. तर त्याच्यातला जो 6वा असतो HbS वालों का, तो यहाँ ग्लूटामिक एसिड आता. इन केस ऑफ नॉर्मल तो यहाँ आता व्हॅलिन. तो आता पक्क करा. विच अमिनो ॲसिड is present at the 6th position of beta globin chain in sickle cell anemia? Sir, valine. In a normal person like you and me, it is glutamic acid. तो ऐसा क्यों? क्या बदलाव हुआ? क्या चेंज हुआ? क्यों ग्लूटामिक एसिड की बजाय आया वैलिन? तो भले ये अभी ना समझे, पर सुन तो लो. मॉलिक्यूलर बेसिस ऑफ इनहेरिटेंस जब आएगा तब समझ में आएगा. मैं कोशिश करता. सुनो, आपका मेरा जीन कौन सा है नॉर्मल? सर HbA. ठीक है. तो HbA जीन म्हणजे सेगमेंट ऑफ DNA. तो ये DNA है. ओके, डबल स्ट्रैंडेड. तो यहां है CTC कोडोजेन. DNA वरचे 3 अक्षर काय असतात? कोडोजेन. जो DNA पे सीक्वेंस ऑफ 3 बेसेस रहता है उसे क्या कहते? कोडोजेन. तो एक स्ट्रैंड में है CTC, तो अपोजिट स्ट्रैंड जो रहती कॉम्प्लीमेंट्री, उसमें C आहे तो G, T है तो A, C है तो G. ये रूल है, 4 ग्राफ रूल. तो सर तुम्ही असं म्हणता, एका स्ट्रँडमध्ये C असेल तर दुसऱ्या स्ट्रँडमध्ये G, एका स्ट्रँडमध्ये T असेल तर A, C असेल तर G. ठीक है. अब जब इस कोडोजेन का होगा ट्रांसक्रिप्शन और बनेगा मैसेंजर आरएनए, तो कोडॉन बनेगा इसके कॉम्प्लीमेंट्री. C है तो G, T है तो A, C है तो G. ठीक है. CTC, GAG and GAG codes for glutamic acid, one who possesses HbA. And this hemoglobin is absolutely normal. ज्या हिमोग्लोबिनच्या बीटा ग्लोबिन चेनमध्ये 6व्या पोझिशनवर ग्लुटामिक ॲसिड असतं ते हिमोग्लोबिन कसं असतं? नॉर्मल. अब जिस बंदे के पास HbS जीन है तो फर्क क्या पड़ा देखो. तो सर CTC की बजाय CAC, HbA वाले के पास CTC, और जिसके पास म्युटंट जीन है उसके पास CAC. मग एका स्ट्रँडवर CAC तर दुसऱ्या स्ट्रँडवर C आहे तर G, A आहे तर T, C आहे तर G. जेव्हा झालं ट्रान्सक्रिप्शन, बनला मैसेंजर RNA, तो जो कोडॉन तैयार हुई तो वो है C है तो
G, A है तो U. सर A है तो T क्यों नहीं? RNA वर थायमिन नसतं. थायमिन इज रिप्लेस्ड बाय यूरासिल. RNA पे थायमिन नहीं होता. थायमिन इज रिप्लेस्ड बाय यूरासिल. तो GU और C है तो G. तो जसं GAG कोड्स फॉर ग्लुटामिक ॲसिड तसं GUG कोड्स फॉर व्हॅलिन. तो सर 146 अमीनो एसिड की है बीटा ग्लोबिन चेन, उसमें से छठे पोजीशन पे व्हैलिन क्या आ गया? किसी को सिकल सेल एनीमिया हो गया जी. अब ये जो व्हैलिन है ना, इट फॉर्म्स अ हाइड्रोफोबिक बॉन्ड, मतलब कॉम्पैक्शन करता है हीमोग्लोबिन का, और हीमोग्लोबिन सिकुड़ जाता और आरबीसी का शेप हो जाता चेंज. तो तुम्ही काय लक्षात ठेवायचं? नॉर्मल जीन वाले का कोडॉन बनता GAG और डिफेक्टिव जीन वाले का कोडॉन बनता GUG. सर ये म्यूटेशन कैसा, वो नहीं समझ में आया. देखो आप, नॉर्मल वाले की पेयर कौन सी है? TA नॉर्मल, और यहां क्या है? AT. तो बस ये है TA जो अब बन गई AT. म्हणजे थायमिन इज रिप्लेस्ड बाय ॲडेनिन. नॉर्मल लोकांना जिथं असतं थायमिन, तिथं ज्याच्याकडे डिफेक्टिव जीन है त्याला काय आला? एडेनिन. अब मैं और विस्तार से नहीं बताना चाहता कि ये जो रहता ना सब्स्टिट्यूशन म्यूटेशन, पायरिमिडीन इज रिप्लेस्ड बाय प्यूरिन, इसको ट्रांसवर्जन टाइप ऑफ जीन म्यूटेशन कहते, वो आगे आएगा. तो फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, सिंगल बेस पेयर चेंज झाली, TA च्या ऐवजी AT आली, तो उसको देखो सिकल सेल एनीमिया हो गया. अब यहां हम सिकल सेल एनीमिया क्यों पड़े? तो सर एक तर हा जो जीन आहे HBS, याचे मल्टिपल इफेक्ट आहे. आरबीसीचा शेप बदलतो, बीटा ग्लोबिनमध्ये 6व्या पोझिशनवर व्हॅलिन येतं, या व्यक्तीला ॲनिमिया असतो, ब्लड कॅपिलरीज ब्लॉक होतात, ऑर्गनचं इन्फ्रॅक्शन होते, मेनी इफेक्ट. सो इट इज प्लिओट्रॉपी. रेशो कसा बदलला? तो सर 1:2:1 यायला पाहिजे होता. म्हणजे HBA वाला 1, HBS वाले 2 और HBS वाला 1. बट ये तो मर गया, तो रेशियो चेंज झाला. तो देखो इसको लीथल जीन कहते. द जीन दैट कॉज द डेथ, द जीन दैट कॉज अ डेथ इन होमोजाइगस कंडीशन is called lethal gene. The gene that cause death in homozygous condition is called lethal gene. ये एग्जाम्पल वापस एक बार लगे तो आप करके देखो. तो समझा एक महिला है जो कैरियर है HbA/HbS and carrier is normal. Carrier is normal because HbA is dominant. आता या महिला जी कॅरियर आहे तिचा हा झाला जिनोटाइप. तिचा विवाह अशा पुरुषाशी झाला जो पुन्हा कॅरियर आहे HbA/HbS. वो भी है दिखने को अपैरेंटली नॉर्मल, दोनों को पता नहीं. अब HbA की वजह से कोई प्रॉब्लम नहीं, HbA की वजह से कोई प्रॉब्लम नहीं. बट द 1/4 पॉसिबिलिटी इज
of receiving HBS from mother and HBS from father. म्हणजे आईकडूनही HBS आणि वडिलांकडूनही HBS यायची शक्यता किती आहे? 4 पैकी 1. देखो, आईकडून HBA, वडिलांकडून HBA. आपण पहिले गमिट फॉर्म करू. सो HBA HBS गमिट्स किती होतील? 2. सो HBA HBS HBA HBS. माँ से HBA, पिता से HBA, HBA HBA absolutely normal like us. 1 out of 4. अब पिता से HBA पर मां से HBS, वडिलांकडून HBA, आईकडून HBS, तरी काही फरक नाही पडला. आता वडिलांकडनं HBS पण आईकडून HBA, अभी भी कुछ नहीं बिगड़ा. दे आर लाइक देयर पेरेंट्स, कैरियर. 2 out of 4. पण एक लेकरू असं होईल की बाबाकडून HBS, आईकडूनही HBS, and one is anemic and will die. Changing the ratio 1:2:0. तो होमोझायगस कंडिशनमध्ये हा जीन या व्यक्तीला मारून टाकतो. द जीन दॅट कॉज द डेथ ऑफ द बियरर इन होमोजाइगस कंडीशन इज सेड टू बी लिथल. तो ये लिथल जीन का भी एक एग्जाम्पल है. आता रेशो पहा बरं, कॅरियर इज टू नॉर्मल 2:1 झाला आहे. तो ये प्लियोट्रॉपी का भी एग्जाम्पल है. तो डेविएशन है एंड रेशो इज आल्सो चेंज. तो यहाँ मैंने आपको सिकल सेल एनीमिया एज एग्जाम्पल ऑफ प्लियोट्रॉपी बताया. और एक एग्जाम्पल है PKU, फिनिल केटॉन यूरिया. हम लोग जो प्रोटीन डाएट लेते, प्रोटीन डाएट, तो आपण जे प्रोटीन्स खातो ते पचल्यावर बनतात अमिनो ॲसिड्स. वॉट एवर द प्रोटीनॅशियस डाएट वी हॅड, आफ्टर डायजेशन proteins are finally broken down into amino acid. Now one amino acid, phenylalanine, must be converted into tyrosine. तो सर तुम्ही म्हणता की प्रोटीन खाल्ल्यावर ते पचल्यावर अमिनो ॲसिड बनतात. बरोबर. एक अमिनो ॲसिड आहे ज्याचं नाव आहे फिनिलएलेनिन. तो इसका कन्वर्शन होना चाहिए इन टायरोसिन. तो कन्वर्शन ऑफ फिनिलएलेनिन इनटू टायरोसिन रिक्वायर वन एंजाइम, फिनिलएलेनिन हाइड्रोक्साइलेज. फिनिलएलेनिन हाइड्रोक्साइलेज, फिनिलएलेनिन हाइड्रोक्साइलेज एक एंजाइम है. जिनके पास ये एंजाइम है दे विल कन्वर्ट फिनिलएलेनिन इनटू टायरोसिन. फर्ज करो कि कैपिटल P इज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ दिस एंजाइम. तो जिनके पास कैपिटल P है वो फिनिलएलेनिन हाइड्रोक्साइलेज बनाएंगे, फिनिलएलेनिन को टायरोसिन में कन्वर्ट करेंगे. फर्ज करो कि यदि जीन है स्मॉल p, झालं म्युटेशन, कैपिटल P नॉर्मल, आता हा स्मॉल p, ये जीन नहीं बनाता एंजाइम,
स्मॉल पी नावाचा जीन नाही बनवत फिनिलएलेनिन हाइड्रोक्साइलेज, तो काय होईल? तो सर फिनिलएलेनिन से टायरोसिन नहीं बनेगा. अगर फिनिलएलेनिन से टायरोसिन नहीं बनेगा तो फिनिलएलेनिन गोज ऑन ॲक्युम्युलेटिंग इन द बॉडी. जर फिनिलएलेनिनचं टायरोसिन नाही बनलं, का नाही बनलं? कारण फिनिलएलेनिन हायड्रोक्साइलेज एन्झाईम नाही बनला. का नाही बनला? तो बनायसाठी कॅपिटल पी पाहिजे होता जीन, पण जीन आहे स्मॉल पी, तो नाही बनवत एन्झाईम आणि म्हणून फिनिलएलेनिन टायरोसिनमध्ये कन्वर्ट होत नाही. तो फिनिलएलेनिन गोज ऑन accumulating and it is also converted into phenylpyruvic acid and other derivatives. तो सर इससे क्या होता? मेनी इफेक्ट. जिनके पास स्मॉल जीन है, ज्यांच्याकडे स्मॉल पी आहे, त्यांच्या शरीरात जमा होते फिनिलएलेनिन, फिनिलपायरुविक ॲसिड आणि अदर डेरिव्हेटिव्ह. त्यांनी काय होईल? इससे स्किन ब्लैकिश हो जाती, वन इफेक्ट. मेंटल रिटार्डेशन होता, सेकेंड इफेक्ट. कार्टिलेजेस में भी वो जाके बैठता, थर्ड इफेक्ट. एंड मेनी मोर इफेक्ट. द यूरिन कंटेंट फिनिलएलेनिन. तो सर लघवीमध्ये कसं काय फिनिलएलेनिन गेलं? कारण ते ॲब्सॉर्ब नाही केलं किडनीनं. सो ब्लॅकिश होऊ शकते युरिन. म्हणजे पहा बरं, हा एकच आहे जीन, एकच पाहिजे होता इफेक्ट, पण याचा एक इफेक्ट आहे, फिनिल केटॉन युरिया झाला, स्किन खराब झाली, कार्टिलेज खराब झाले, मेंटल रिटार्डेशन आलं, युरिन एक्सक्रिशन झालं फिनिलएलेनिनचं. सो PKU इज आल्सो अ एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी. सिकल सेल एनीमिया इज आल्सो एग्जाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी. अब आखिरी जो डेविएशन है, पॉलीजेनिक इनहेरिटेंस, क्वांटिटेटिव इनहेरिटेंस, वो अगले लेक्चर में होगा. ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ें हैं. थैंक यू.